असं असेल तर ही निवडणूकच रद्द करायला पाहिजे. माझं म्हणणं असेल ती कोर्ट ठरवेल. आता कोर्टापुढे आम्ही मांडणार आहोत. नावाला आणि स्वतःच्या पब्लिसिटीसाठी भांडायचं असेल आणि लोकांमध्ये जिवंत राहायचं असेल तर अशी नाटकं चालत राहतात. तुमचं इलेक्शन कमिशनबद्दल काय मत? माझं स्वतःचं असणारं मत आहे की इलेक्शन कमिशनने आम्हाला लेखीच लिहून दिलेलं आहे की आमच्याकडे काही रेकॉर्ड नाही आहे. काहीच रेकॉर्ड नाही. काहीच रेकॉर्ड नाही. 5 नंतर झालेल्या मतदानाचं हे सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना माहिती आहे. संध्याकाळी 5 नंतर झालेल्या मतदानाचं काहीच रेकॉर्ड नाही. मतदानाचा काहीही रेकॉर्ड नाही. मला हे फार आश्चर्यजनक वाटते की डेटा तर सगळा असायला पाहिजे ना इलेक्शन कमिशन. की तुम्ही म्हणते की पैशांचा अमाप वापर हाच विरोधकांच्या लोकांना ठरवावं लागेल की तुम्हाला पाकिस्तानी मुसलमानांचं राज्य पाहिजे की हिंदूंचं राज्य पाहिजे हे ठरवा. मला एक गंमत कळत नाही की शरद पवार म्हणतात की पैशांचा बेसुमार वापर झाला इलेक्शनमध्ये, उद्धव ठाकरे म्हणतात पैशांचा बेसुमार वापर झाला, तुम्ही म्हणताय पैशांचा बेसुमार वापर झाला, लाडकी बहीण आणि अशा सगळ्या योजनांमुळं मतदार भुलले. एवढा मोठा प्रॉब्लेम आहे की या सगळ्या योजना असतील किंवा थेटपणे निवडणुकीमध्ये वापरला जाणारा पैसा असेल त्याच्यामुळेच केवळ विरोधकांचा पराभव झाला आहे. त्यावेळी मी असं म्हणेन त्याच्यामुळे नाही, ते EVM सुद्धा त्याला जबाबदार आहे. 46 लाख 76 लाख मतदानाचा जो खेळ झालेला आहे की कोणाकडेही ताकद नाही आहे. राहुल गांधीपासून शरद पवारापर्यंत कोणाकडेही ताकद नाही आहे की कोर्टात जाऊन विचारावं की बाबा ही 46 लाख मतं 76 लाख मतं टाईम संपल्यानंतर झालीत त्याचा रेकॉर्ड आम्हाला द्या. आज कोर्टामध्ये वंचित गेल्यानंतर आणि हे जेव्हा लक्षात आलं की कोर्टने आता सिरियसली घेतलं आहे तेव्हा इतर जण सगळे बोंबलायला लागलेले आहेत. तुम्ही पहिली याचिका केली, तुम्ही लढताय त्या सगळ्याबद्दल, पण आम्ही सगळे लढतोय त्याच्यामुळे असणारं आम्ही लोकांना सरळ म्हणणार आहोत. इलेक्शन आता असणारं ह्या ज्या स्कीम्स होत्या त्यावेळेस पाकिस्तानचं म्हणणं होतं. आत्ता जे आहे ते पाकिस्तानचं राज्य पाहिजे का एवढं सांगा. पैसा एका बाजूला आणि पाकिस्तानचं राज्य. तुम्ही हारलात की पाकिस्तान इथं राज्य करणार आणि हारण्यासाठी चायना मदत करायला बसलेली आहे, रशिया मदत करायला बसलेली आहे, US मदत करायला बसलेली आहे, इंग्लंड बसलेलं आहे, फ्रान्स बसलेला आहे, सगळीच देश बसलेली आहेत. तुम्ही लढताय इलेक्शन कमिशनच्या विरोधात. त्यावेळेला इलेक्शन कमिशन राहुल गांधींना त्यांनी दिलेलं उत्तर तुम्ही बघितलं असेल कदाचित. तुम्ही तर कोर्टात लढताय. ते म्हणले की हास्यास्पद आहे. आम्ही ज्यावेळेला हे मतदार जे वाढले त्यातले 26 लाख मतदार जे आहेत ते तर यंग आहेत 18 ते 25 मधले, ते वाढले आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदार वाढत असतात, डिलिशन आणि ॲडिशन होत असतं. तर अशा पद्धतीनं एका प्रकारे इलेक्शन कमिशनच्या नेमणुकीबद्दलच त्यांनी आक्षेप राहुल गांधींनी घेतल्यामुळे त्या उत्तरामध्ये पण त्यांनी सांगितलेलं आहे की अशा पद्धतीचं कुठलं झालेलं नाही आहे, ही इलेक्शन काही रीग झालेलं नाही असं. प्रश्न असे आहे त्याच्यामध्ये की नावाला आणि स्वतःच्या पब्लिसिटीसाठी भांडायचं असेल आणि लोकांमध्ये जिवंत राहायचं असेल तर अशी नाटकं चालत राहतात. तुमचं इलेक्शन कमिशनबद्दल काय मत? माझं स्वतःचं असणारं मत आहे की इलेक्शन कमिशनने आम्हाला लेखीच लिहून दिलेलं आहे की आमच्याकडे काही रेकॉर्ड नाही आहे. काहीच रेकॉर्ड नाही. काहीच रेकॉर्ड नाही. 5 नंतर झालेल्या मतदानाचं हे सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना माहिती आहे. संध्याकाळी 5 नंतर झालेल्या मतदानाचं काहीच रेकॉर्ड नाही. मतदानाचा काहीही रेकॉर्ड नाही. आजही मॅटर होती लॉर्डशिप कुलकर्णीच्या बेंचपुढे, परंतु दुर्दैवाने ती लागली नाही म्हणून त्याला सर मेन्शन करून त्यांनी बुधवारी ठेवलेली आहे फॉर डायरेक्शनसाठी. प्रश्न असे काय का अगोदर होती लॉर्डशिप गडकरींकडे, त्यावेळेस गडकरींनी असणारा आजची तारीख दिली होती दुपारी 2:30 वाजता हिअरिंग. मला हे फार आश्चर्यजनक वाटते की डेटा तर सगळा असायला पाहिजे ना इलेक्शन कमिशन. डेटा ते जर मतदारांनी केला असेल तर तो डेटा असेल ना. मतदारांनी मतदान केलं नसेल तर डेटा येणार कुठून? तुमचं असं म्हणणं आहे की 76 लाख मतदान जे झालंय ते मतदारांनी केलेलंच नाही. ते मतदारांनी केलेलंच नाही आहे काय. आता मी एवढे दिवस मी म्हणत होतो बरोबर आहे. आता असणारा RTIमध्ये आम्ही जे माहिती मागितलेली आहे त्या माहितीला त्यांनी असं सांगितलं की आमच्याकडे हे रेकॉर्ड नाही, की जे रेकॉर्ड त्यांना
त्यांच्या नियमाप्रमाणे ठेवलं पाहिजे. मग असं असेल तर ही निवडणूकच रद्द करायला पाहिजे. माझं म्हणणं असेल ते कोर्ट ठरवेल. आता कोर्टापुढे आम्ही मांडणार आहोत ह्या सगळ्या गोष्टी. आणि ह्या सगळ्या गोष्टी राहुल गांधीपासून ते शरद पवार कोणीच मांडत नाही. या सगळ्यांना माहिती आहे. मग का कुणी बोलत नाही? कोण कोण कोणाच्या मांडीवर बसले हे तुम्ही बघितलं पाहिजे. मग याचं होणार काय पुढे? कारण हा खूप गंभीर मी असं म्हणेन की या आत्ताच्या याच्यामध्ये पॉलिटिकल लिडरशिपच राहिलेली नाही या देशाला, संपलेली आहे. मग कोणाची लिडरशिप? जे काही राहिलेलं आहे ते सगळे एकतर ब्लॅकमेलर्स राहिलेले आहेत किंवा ब्लॅकमेल होणारे जे आहेत ते राहिलेले आहेत. तेव्हा हा जो मतदार पैसा खातोय इलेक्शनमध्ये, या स्कीमखाली त्या स्कीमखाली त्या स्कीमखाली, त्याला एवढंच आम्ही असायला सांगणार आहोत, ही जर वृत्ती तुझी कायम राहिली ती इथला मुसलमान राज्य करेल म्हणून BJP आणि RSS सांगत होतं. आता यांच्या नाकारतेपणामुळे पाकिस्तानचा असताना मुसलमान तुमच्यावरती येऊन राज्य करणार आहे. काय का तुम्ही हारू शकता? काय का तुमच्याकडे मित्र नाही आहेत? तुमच्याकडे असताना लागणारी अस्त्र जी आहेत ती ऐन वेळेस पुरवणारा मित्र तुमच्याकडचा रशियासुद्धा राहिलेला नाही. तुम्हाला मला हा प्रश्न खूप इंटरेस्टिंग वाटतो इलेक्शन कमिशनबद्दलचा, की आता जर ही 76 लाख मतं लोकांनी केलेली नाही तुम्ही म्हणताय, ती आता येत्या इलेक्शनमध्ये टॅली होऊ शकतात येत्या मिनी विधानसभेमध्ये? ते या इलेक्शनचा त्या इलेक्शनचा तसा काही संबंध नाही. नाही, बरोबर. पण म्हणजे महानगरपालिकेच्या पातळीवरती समजा मुंबईमध्ये एक लक्षात घ्या की मतदान हे नेहमी टक्केवारीवरती असतं. पण मतदार यादी तर आता पण तुम्हाला जाहीर करावी लागेल. मतदार यादी जरी असली तरी मतदार यादीमध्ये नावं असतात. त्या मतदार यादीमधले नावं असणारे सगळेच्या सगळे मतदानाला येत नाहीत. त्याच्यापैकी 40% येतात, 50% येतात, कुठे 60% येतात, 65% येतात, पण काही ठिकाणी 70%. ती यादी तर ती जी यादी स्पष्ट होईल त्या यादीमधून तरी राजकीय पक्ष हे टॅली करू शकतील ना, की ही माणसं आहेत की नाही असतील. माझं यादीबद्दलचं असणारं वेगळं रीडिंग आहे. काय रीडिंग? रीडिंग हे आहे की जो प्युअरली शहरी भाग आहे, प्युअरली म्हणजे जसं मुंबई, पुणे, नागपूर हे प्युअरली शहरी भाग आहेत की जिथे ग्रामीण भाग नाहीत. त्या याद्यांमध्ये राहुल गांधी जे फॉल्ट दाखवत असतील ती मी म्हणेन त्याच्यामध्ये दोषी आहेत. पण ग्रामीण भागामध्ये आपण जर गेलो तर तालुक्याच्या ठिकाणी राहतो त्याच्यापैकी 18-22% हा त्या शहरात येऊन राहतो. मग तो त्या तालुक्याच्या शहरामध्ये येऊन राहत असेल किंवा डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टरच्या शहरामध्ये येऊन राहत असेल, म्हणजे 15-20% मतदान हे तसं डुप्लिकेट असतं. पण ते डुप्लिकेट जरी असलं तरी ते त्रासदायक नाही आहे माझ्या दृष्टीने. याचं कारण की तो एकाच ठिकाणी जाऊन कुठेतरी मतदान करतो, विधानसभेला आणि लोकसभेला. त्याचा फायदा त्याला कुठे होतो की आत्ता जसं जिल्हा परिषद वेगळी होईल, नगरपालिका वेगळी होईल, तो दोन्ही ठिकाणी जाऊन मतदान करणार. आता हा त्याच्यामधला दोष आहे. त्या ह्याच्यामध्ये दुसरा दोष त्याच्यामधला आहे की जो पॉईंट आऊट केला जातो आहे, रेट ऑफ पॉप्युलेशन ग्रोथ. आणि रेट ऑफ पॉप्युलेशन ग्रोथ बरोबरच बिटवीन लोकसभा आणि विधानसभा या मधल्या पिरियडमध्ये 18 वर्ष कंप्लीट केलेली माणसं याचा रेशो फार कमी आहे. आणि मतदार यादीमध्ये त्यांचं नाव एंट्री केलेलं जे आहे त्याचं रेशो जास्ती आहे. पण हे फिजिकली टॅली होऊ शकत नाही. पण हे फिजिकली टॅली करायचं असेल तर तुम्हाला कोणाला तरी तिथे बसवावं लागतं. मला जाता म्हणजे हे खूप गंभीर प्रकरण आहे आणि ज्या वेळेला लॉर्डशिप कुलकर्णींसमोर प्रकरण लागेल आणि त्याचे काही डिरेक्शन्स येतील त्यावेळेला निश्चितपणे परत एकदा तुमच्यासोबत केवळ इलेक्शन या विषयावरती खरं तर चावडीच झाली पाहिजे की खरंच ही मतदार आले कुठून, 76 लाख मतदार. आणि दुसरा जो मला जाता विचारायचा आहे प्रश्न तो हा आहे
की सध्या युती आघाड्यांची खूप चर्चा चालू आहे. मी मगाशी इन्फॉर्मल गप्पांमध्ये पण म्हणालो, नवं एक समीकरण राज्यामध्ये तयार होण्याची शक्यता वर्तवली जाते, पण ते समीकरण अस्तित्वात येऊ नये यासाठी सुद्धा प्रयत्न चालू आहेत. अर्थात 2 ठाकरे बंधू एकत्र येणार का? तुम्हाला काय वाटतं याचं काय इम्पॅक्ट होईल? पॉलिटिकली फार इम्पॅक्ट नाही होणार, पण जे इम्पॅक्ट करणारं राजकारण जे आहे ते माझ्या दृष्टीने भारतीय जनता पक्ष हे एकला चलो हे स्लोगन देऊन बाहेर पडले. पण त्याच्यामध्ये मी एक रायडर टाकतो की याच्यामध्ये शरद पवार, अजित पवार हे BJP बरोबर असतील. हे जर झालं तर माझ्या अंदाजानं राजकारणामधली बऱ्याच मोठ्या प्रमाणात उलथापालथ होईल. 2 ठाकरे एकत्र येऊन उलथापालथ होईल असं मला काही वाटत नाही. त्याचा काही परिणाम होणार नाही. बिलकुल नाही होणार. पण ते दोघं एकत्र येण्याची शक्यता तुम्हाला दिसते आता? माझ्या दृष्टीने दोघंही एकत्र येतील असं मला स्वतःला असं वाटतं. मराठी मन, मराठी मतं, मराठी भाषा आणि मुंबई यासाठी एकत्र या म्हणतात. माझं एवढंच फक्त त्याच्यामध्ये आहे की उद्धव ठाकरे यांनी एवढी वर्ष तुमच्याकडे महानगरपालिका होती आणि दर वर्षाला तुम्ही असताना सर्वसाधारणपणे 80,000 कोटीचे कॉन्ट्रॅक्ट्स देत आहे. हे 80,000 कोटीचे कॉन्ट्रॅक्ट्स तुम्ही किती मराठी माणसाला दिले त्याचा आकडा फक्त बाहेर पडा. का जोपर्यंत तुम्ही राज्याच्या लोकांना पुढे आणत नाही तोपर्यंत तो पुढे राहणारच नाही. हे नुसतं मराठी माणूस करून जे चाललेलं आहे हे नुसतं मताचं राजकारण आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. त्याच्या पलीकडे इट हॅज नो व्हॅल्यू. त्यांनी यादी जाहीर केली की आमच्या असणाऱ्या 80,000 आम्ही कोटीचे कॉन्ट्रॅक्ट्स दिलेले आहेत. त्याच्यापैकी हे 2,000 कॉन्ट्रॅक्टर्स आहेत आणि या 2,000 कॉन्ट्रॅक्टरपैकी 1,200 कॉन्ट्रॅक्टर हे महाराष्ट्रीयन आहेत. असं जर त्यांनी म्हटलं तर मी म्हणेन त्यांच्या मराठी माणसाच्या स्लोगनला अर्थ आहे. पण तेच 2,000मध्ये फक्त 200च मराठी माणसं असतील त्या कॉन्ट्रॅक्टरच्या यादीमध्ये तर या नुसत्या वल्गना आहेत. शेवटचा प्रश्न, वंचित सगळ्या निवडणुका पूर्ण जागा लढणार राज्यातल्या GDP आणि महापालिका मुंबई सकट सगळं? जे आम्ही असं जी आमची पॉलिटिकल लाईन जी घेतलेली आहे ती ही आहे की आम्ही जिल्ह्याला स्वायत्ता दिलेली आहे. त्यांना ज्यांच्याबरोबर युती करायची ज्या राजकीय पक्ष म्हणजे BJP सोडून. BJP का नाही मग? ते BJPची आणि आमच्या आयडिओलॉजी मीटच होत नाही आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे असं आम्ही त्यांना जिल्ह्याचं स्वातंत्र्य दिलं आहे की तुम्ही ॲडजस्टमेंट करायचं. फक्त तुमचं ॲडजस्टमेंट काही आहे हे महाराष्ट्र कमिटीकडून मंजुरात करून घ्यायचं. ज्यांनी मंजुरात केलेलं नाही त्यांचं असणारं मान्य केलं जाणार नाही. त्याच्यामुळे आम्ही असणारं जिल्हा परिषदेमध्ये ब्रॉडली ज्याला म्हणता येईल की समझोत्याचं राजकारण होईल हा अधिकार आम्ही जिल्हाध्यक्षांना दिला. युती आघाडीसाठी तुम्ही पण ओपन आहात, भाजप सोडून? भाजप सोडून आम्ही ओपन आहोत. भाजपसाठी फक्त म्हणजे आयडिओलॉजीमुळे. पण आता आयडिओलॉजीचं कुठं राजकारण, म्हणजे गेल्या 19 पासून RSS हे BJPचं आयडिओलॉजी RSSची आयडिओलॉजी आहे. त्याच्यामुळे असणारा जे काही RSSला इम्प्लिमेंट करायचं आहे ते BJP इम्प्लिमेंट करते अशी परिस्थिती आहे. म्हणूनच आम्ही असं म्हणालो की ना रहा बास तर सूर निघणारच कुठून, असं जे पाकिस्तानचं झालं असतं तर RSSचा जो मेन बेस आहे अँटी मुस्लिम हाच संपला असता ना. म्हणजे हे जे माघार ट्रम्प मार्फत जे झाली
आणि सायलंट राहिले तर आपलं एक्क्याचं कार्ड सेफ झालं म्हणून मोहन भागवतसुद्धा काही बोलत नाही आहेत आणि मोदी तर चुप्पी मारूनच बसलेला आहे. ठीक आहे. ॲक्च्युली मला एक जाता विचारायचं होतं पण खूप वेळ झाला तरी पण विचारतोच. तुमचे म्हणजे कसं आहे की आंबेडकरी चळवळीमध्ये खूप फॅक्शन्स आहेत. म्हणजे वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र पक्ष आहे, RPI एक स्वतंत्र पक्ष आहे. RPIला भाजपची आयडिओलॉजी चालते आठवलेंना, पण वंचितला ती डिवाइड वाटते. असं का व्हावं? कारण की तुम्ही व्यक्ती घ्याल आणि म्हणाल हा RPI. ही थिअरी पत्रकारांची आणि आता चॅनलवाल्यांची. जे पूर्वी मी तुमच्या नाही म्हणत आहे, पण पूर्वी पत्रकार एकाला कोणाला तरी उचलायचं, त्याचं चिकटून द्यायचं आणि म्हणायचं हे RPI वाले. आता ते चॅनलवाल्यांनी पिकअप केलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यातला काही फरक पडत नाही. मध्ये मध्ये म्हणतात ना की तुम्ही नेतृत्व करा, तुम्ही नेतृत्व करा. आठवले सर. आम्हाला काही घेणं देणं नाही त्याच्याशी. वी आर नॉट बॉदर्ड अबाउट दॅट. चला ठीक आहे. तर डॉक्टर प्रकाश आंबेडकर होते आपल्यासोबत. खूप सिरियस गोष्टींवरती त्यांनी भाष्य केलेलं आहे. एक तर सध्याच्या भारत पाकिस्तानच्या युद्धामध्ये ज्या गोष्टी घडल्या त्याच्याबद्दलचा प्रचार भाजपच्या बाजूने आपण युद्ध जिंकल्याचा केला जातोय, त्याच्यावरती खूप मार्मिक बोट ठेवलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या विधानसभेच्या इलेक्शनबद्दल जे काही शंका कुशंका आहेत लोकांच्या मनामध्ये आणि ज्या काही टेक्निकल गोष्टी आहेत त्या अत्यंत काय म्हणू आपण त्याला हुशारीने त्यांनी थेट कोर्टात नेऊन मांडलेल्या आहेत. आणि कोर्टात इलेक्शन कमिशनचं आता काय म्हणणं आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलं आहे. पुढं काय ऑर्डर येणार आहे त्याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत. पण एक निश्चित आहे की जो महत्त्वाचा मुद्दा आहे की जी 19, 20, 22 वर्षाची मुलं लढायला जात आहेत बॉर्डरवरती अग्निवीर म्हणून, त्यांना आपण अग्निवीर म्हणतो आहोत. जर ते आपले वीर आहेत, त्यांना आपण वीर म्हणून ऑलरेडी संबोधायला सुरुवात केलेली आहे, तर त्याला वीरांचा दर्जासुद्धा मिळाला पाहिजे. ही मागणी खूप व्हॅलिड आहे आणि त्यासाठी त्यांचा लढा चालू आहे. आपण मुरली नाईकच नाही तर देशभरातून अनेक माता, अनेक पिता जे आहेत ते आपल्या मुलांना अशा पद्धतीनं तिरंग्यात लपेटून आलेलं पाहतायत. मात्र त्यानंतर त्या कुटुंबाची किंवा त्यांच्या घराची अवस्था जी आहे ती बघण्यालायक होऊ नये अशी अवस्था मला असं वाटतं की झालेली कुणालाही आवडणार नाही. त्यामुळे सरकार त्याची योग्य दखल घेईल अशी अपेक्षा करूयात. आंबेडकर साहेब, तुम्ही खूप मनमोकळेपणानं आणि खूप सलग बोललात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कधी नव्हे ते आज तुम्ही एक असा शब्द पण वापरलात की कदाचित मला तो बीप करायला लागेल. त्यामुळं मी अगोदर वापरलाय, टीव्ही नाही वापरलाय. त्याच्यामुळे तो आमचा प्रचाराचा भागच राहणार आहे. की शेवटी राजकारण जे आहे हे हिमतीचं राजकारण असतं, झुकणाऱ्यांचं राजकारण नसतं. त्याच्यामुळे हा मुद्दा आम्ही लोकांपुढे मांडणार आहोत आणि लोकांच्या भाषेमध्येच मी बोललोय. नक्कीच सोफिस्टिकेटेड लँग्वेजमध्ये सुद्धा ते मांडू शकतो, पण सामान्य माणसाला कळायचं असेल तर तुम्हाला त्याच्या भाषेमध्येच बोललं पाहिजे. खरं आहे. आणि म्हणून त्यांनी ऑलरेडी म्हणजे जर तुम्हाला कोणाला शंका असेल तर काय वंचितची तयारी कशी चालू आहे, तर मला असं वाटतं की त्यांच्या आत्ताच्या भाषेवरून आणि आक्रमकपणावरून कळालं असेल की भाजप वंचितची जी तयारी आहे महापालिका आणि झेडपीची ती कशी चालू आहे. पण निश्चितपणे जी ऑर्डर येईल त्यानंतर मी तुम्हाला आत्ताच चावडीवरती आमंत्रण देतो. केवळ इलेक्शन आणि तुम्ही केलेली याचिका आणि त्यातले जे काही टेक्निकल गोंधळ आहेत त्याबद्दल आपण निश्चितपणे बोलूयात. तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा मुंबई तक.